नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 37. गीतेत मुख्यतः 3ऱ्या, 4थ्या आणि 17व्या अध्यायात यज्ञाबद्दल लिहिलं आहे. 3ऱ्या अध्यायात यज्ञाची मूळ कल्पना विशद करून सांगितली आहे. प्रजापतीनं म्हणजे ब्रह्मदेवानं जेव्हा प्रजा मनुष्यादी सजीव सृष्टी उत्पन्न केली तेव्हाच सृष्टीच्या धारणेसाठी यज्ञाचीही उत्पत्ती केली अशी प्रस्तावना करून सृष्टीचं चक्र अखंड आणि सुरळीत राहण्यासाठी यज्ञ आवश्यक आहेत असं सांगितलं आहे. माणसानं कृतज्ञता भावनेनं आपल्याकडं असलेल्या धन, धान्य किंवा पशुसंपत्तीचा यज्ञासाठी विनियोग करावा आणि यज्ञ करून अवशिष्ट राहिलेल्या भागाचं सेवन करावं असा आदेश दिला आहे. इतकंच नाही तर देवानं आपल्याला दिलेल्या धनधान्यादी संपत्तीतील भाग न देता जो केवळ स्वतः उपभोग घेतो तो खरोखरीच चोर होय. यज्ञचक्र जो चालू ठेवत नाही तो पापी समजावा. अशा इंद्रिय लंपटाचं आयुष्य व्यर्थ होय. या कडक शब्दात स्वार्थी माणसाची निर्भर्त्सना केली आहे. यज्ञाचं आचरण करून देवांना संतुष्ट केलं म्हणजे देव तुम्हाला समृद्धी देतील. यज्ञ तुमच्या इच्छा संपूर्ण करणारी कामधेनू ठरेल. यज्ञामुळं पाऊस होतो, पावसामुळं अन्न निर्माण होतं आणि प्राणी मात्र अन्नापासून उत्पन्न होतात. अशा तऱ्हेनं सृष्टीचं चक्र चालू राहतं असं वर्णन केलं आहे. वरवर पाहता हा एक तऱ्हेचा देवाणघेवाणीचा व्यवहार आहे असं वाटेल, परंतु यातील त्यागभावना मुख्य असून ती समाजहितासाठी अत्यावश्यक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. यज्ञात आहुती देताना इदम न मम, हे माझं नाही असं आनंदानं म्हणत आपल्या संपत्तीवरचा हक्क सोडायचा असतो. त्यानंतर यज्ञातून जे शिल्लक राहील त्याचा उपभोग समाधानी चित्तानं घ्यायचा असतो. उपभोगाचा हा शास्त्रसंमत मार्ग आहे. या पुढील पायरी म्हणजे यज्ञाचा आणि कर्माचा संबंध समजून घेणं. यज्ञाचा उद्भव कर्मापासून होतो. यज्ञ हा कर्मसमुद्भव असं सांगितलं आहे. त्यागभावनेची कर्माशी सांगड घातल्यावर कर्म म्हणजे केवळ कर्मकांड असा अर्थ न करता त्यागपूर्वक केलेलं कोणतंही कर्म यज्ञच समजायला हरकत नाही. त्यागभावनेनं आपण करत असलेली सर्वच कर्तव्य हे परमेश्वराचं पूजन आहे अशा श्रद्धेनं आपले सर्व व्यवहार केल्यास समाजपुरुषही संतुष्ट होईल आणि परमेश्वराचाही अनुग्रह होईल. प्राथमिक अवस्थेत यज्ञ स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी, फार तर दुष्काळासारख्या सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी करायला सुरुवात झाली. परंतु काहीतरी मिळवण्यासाठी केलेल्या यज्ञाला किंवा एकूणच कुठल्याही काम्य कर्माला गीता कमी मानते. गीतेची एकंदर शिकवण अनासक्तीची आहे. यज्ञाचं उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ प्रकार अशा भागामध्ये विभागणी केलेली दिसते आणि 17व्या अध्यायामध्ये हे विभाग अतिशय विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत. शांतचित्तानं कर्तव्य म्हणून निष्काम भावनेनं केलेला सात्विक यज्ञ हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ असं निर्णायक मत व्यक्त केलं आहे. त्या खालोखाल फलाशेनं आणि ऐश्वर्य प्रदर्शन करण्यासाठी केलेला यज्ञ हा राजस असून श्रद्धेशिवाय आणि विधी न पाळता केलेला यज्ञ हा तामस म्हणजे कनिष्ठ होय अशी प्रतवारी सांगितलेली आहे. गीतेच्या 4थ्या अध्यायात द्रव्ययज्ञाच्या म्हणजे सामुग्री वापरून केलेल्या यज्ञाच्या चाकोरीबाहेरील अनेक यज्ञ सांगितलेले आहेत.
ते आत्मकल्याणासाठी आणि समाजस्वास्थ्यासाठी उपयुक्त तर आहेतच, पण परमेश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठीही ते मार्ग दाखवतात. यामध्ये संयमरूपी यज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि ज्ञानयज्ञ असे विविध प्रकार सांगितलेले आहेत. हे सर्व कर्मांपासून होतात आणि ते सर्व ब्रह्माच्या मुखात होतात असं विधान केलं आहे. याचं कारण सामान्यतः अशी समजूत असते की अग्निदेवाच्या मुखात दिलेली आहुती ही ब्रह्मदेवाला पोहोचते. त्यामुळे अग्नीशिवाय केलेला यज्ञ हा परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो का नाही अशी कोणाला शंका येऊ शकते. ती शंका येऊ नये म्हणून अग्नीच्या माध्यमातून केलेल्या वेदोक्त पारंपरिक यज्ञांच्या बरोबरीनं या सर्व यज्ञांना महत्त्व दिलेलं आहे. याखेरीज 10व्या अध्यायात सर्व यज्ञांच्या मध्ये जपयज्ञ हीच माझी विभूती असे सांगत भक्तीनं केलेला जप हा इतर यज्ञांच्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे असं सुचवलं आहे. सर्व यज्ञांच्या मध्ये ज्ञानयज्ञ अर्थात परमेश्वर स्वरूपाचं ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाला अनुरूप अशा आचरणानं परमेश्वराची प्राप्ती करून घेणं हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे असं स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.